झालं तर हाऊ मेनी बॉटल्स ऑफ 300 ml कॅन बी filled can be filled with 3 cubic. अरे कोण आहे रे? 3 cubic है ना, क्यूबिक मीटर. 3 cubic meter ऑइल. बघा प्रश्न काय आहे, हाऊ मेनी बॉटल्स ऑफ 300 ml कॅन बी फिल्ड विथ 3 cubic meter ऑइल. 3 घनमीटर तेलाने 300 मिलीमीटर क्षमतेच्या किती बाटल्या भरल्या जातील? आता बघा काय आहे, ही बॉटल आहे, ही तेलाची बॉटल आहे. ओके, ही तेलाची बॉटल आहे. एवढी काही ड्रॉइंग चांगली नाही माझी, समजून घ्या. आता ही जी बॉटल आहे, अशा किती बॉटल भरतील? ह्या सगळ्या एमटी म्हणजे आता रिकाम्या बाटल्या आहेत. याची कॅपॅसिटी किती आहे? 300 ml. 300 ml. बघा तुमच्या घरामध्ये तेलाच्या बाटल्या असतात, परत ज्या पाण्याच्या बाटल्या असतात त्याच्यावर लिहिलेलं असतं, त्याची कॅपॅसिटी लिहिलेली असते की त्या बाटलीमध्ये 250 ml तेल, 500 ml तेल, किती किती तेल आहे किंवा किती लिक्विड आहे ते त्याच्यामध्ये दिलेलं असतं. आता ह्या अशा 300 बाटल्या भरायच्या आपल्याला, सॉरी, अशा किती बाटल्या भरल्या जातील? आता आपल्याला सुरुवातीला आता ते तेल जे आहे ते आपल्याला आता बघायचं आहे. आता 3 घनमीटर. 3 घनमीटर म्हणजे काय रे? एक असा हौद आहे किंवा ठोकळा आहे. असा हौद आहे की हौद आहे म्हणजे घन घन आकाराचा, क्यूबिकचा, क्यूब टाईप एक हौद आहे. त्या हौदामध्ये किंवा एक असं भांड आहे, घनाकृती भांड आहे, हा क्यूबिक टाईप. एक घन आकाराचं भांड आहे. आता हे असं भांड आहे, यामध्ये याची पूर्ण कॅपॅसिटी किती आहे? आता यामध्ये आहे, हे बघा, असं तेल आहे, असं तेल आहे. आता आपण बघितलं होतं की घन घन कसा असतो? त्याची लांबी, लेंथ, ब्रीथ आणि हाईट असते. ओके, लेंथ, ब्रीथ आणि हाईट असते. तर यामध्ये किती आहे? 3 घनमीटर तेल आहे. किती? 3 घनमीटर तेल. आता बघा, याच्यातलं जे तेल आहे हे बाटल्यात ओतायचं आहे आपल्याला. म्हणजे अशा किती बाटल्या या तेलानं भरल्या जातील? आता हे एका भांड्यात आहे आणि हे भांड्यातलं तेल आपल्याला या 300 ml बाटलीत भरायचं आहे. 300 ml बाटलीत भरायचं आहे. तर आता मला सांगा की यामध्ये किती तेल आहे ते आपल्याला काढावं लागेल अगोदर, है ना. यातलं किती, एकूण किती तेल मावतं याच्यामध्ये ते
आपल्याला बघा, एक घनमीटर, एक घनमीटर म्हणजे 1000 मिली. किती? आपल्याला माहिती आहे, आपण सुरुवातीला घेतलेलं आहे, 1 क्यूबिक मीटर इज इक्वल टू 1, इथं लिटर आहे, 1000 लिटर. 1000 लिटर. एक घनमीटर म्हणजे 1000 लिटर. 1 क्यूबिक मीटर इज इक्वल टू 1000 लिटर असं आहे. तर आपल्याला याचं किती आहे, 3 घनमीटर तेल आहे. म्हणजे 3 घनमीटर म्हणजे 3 घनमीटर तेल म्हणजे घमी गुणिले किती, 1000. 1000 मिली. तर आता मिली म्हणजे 1000 लिटर. तर 3000 लिटर तेल या 3 घनमीटर मध्ये मावतं. किती? 3 क्यूबिक मीटर. 3 क्यूबिक मीटर इज इक्वल टू 3000 लिटर. ओके, हे समजलं तुम्हाला? आता आपल्याला 300 ml च्या किती बाटल्या भरायच्या आहे? तर आपल्याला काय, कोणती क्रिया करावी लागेल? 300 लिटर भागिले, हे बघा, लिटर डिवायडेड बाय 300 ml. पण बघा, वरती लिटर आहे, खाली मिलीलिटर आहे. तर आपल्याला या 3000चं आपल्याला काय करावं लागेल, कशामध्ये कन्वर्जन करावं लागेल? ml मध्ये कन्वर्जन करावं लागेल. कन्वर्जन एम एल मध्ये. 1 लिटर म्हणजे किती ml? 1000 ml. 1 लिटर इज इक्वल टू 1000 ml. सो 3000 लिटर विल बी इंटू 100 डिवायडेड बाय 300 ml. ओके, हे ml आहे. करा आता. हे, सॉरी, हे 2 झिरो कटले, हे 2 झिरो कटले. 3 10 30. 10 आणि 1000, 10 इंटू 1000. 10 इंटू 1000. तर 10,000. 10,000. 10,000 बाटल्या या ठिकाणी भरल्या जातील. कुठे? 10,000. सी, ऑप्शन सी. आलं लक्षात? खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला कन्व्हर्जन जे युनिट आहे, हा चॅप्टर कोणता आहे बेटा? हा चॅप्टर आहे आपलं मेजरमेंटचा. मेजरमेंटचा चॅप्टर आहे. ओके, समजलं? सत्यम. नेक्स्ट बघा आता. एका दुधाची टाकी काठोकाठ भरली तर तिच्यात 48 लिटर दूध मावते. हे बघा, म्हणजे एक टाकी आहे, दुधाची टाकी आहे अशी. दुधाच्या टाक्या बघितल्या नाही तुम्ही? दुधाच्या टाक्या बघितल्या का सगळ्यांनी? ते सांगा. आपल्या घरी दूधवाला येतो दूध द्यायला बघा, ते दुधाची टाकी असते. त्या दुधाच्या टाकीमधून तो व्यक्ती आपल्याला दूध देतो, अर्धा लिटर 1 लिटर आपल्या गरजेप्रमाणे. अशी समजा दुधाची टाकी आहे. या दुधाच्या टाकीमध्ये काठोकाठ जर दूध भरलं, काठोकाठ असं दूध भरलं, तर किती लिटर दूध मावतं यामध्ये? म्हणजे याची कॅपॅसिटी किती आहे? हे पूर्ण दूध या टाकीमध्ये किती मावतं? 48 लिटर मावतं. किती? 48 लिटर्स. हाऊ मच लिटर्स? 48. म्हणजे एक टाकी आहे, त्या टाकीमध्ये काठोकाठ जर आपण टाकी भरली ती, तर त्यामध्ये त्या टाकीची कॅपॅसिटी आहे 48 लिटर्स. आता ती 7/12 भरलेली आहे. 7/12 भरलेली आहे. आता पहिलं तर याची कॅपॅसिटी 48 लिटर आहे. दुसरं म्हणजे ही टाकी आता सध्या याची कॅपॅसिटी आपण बघितली, इथपर्यंत ती भरली तर 48 लिटर. आता तीच टाकी सध्या किती भरलेली आहे? तीच टाकी सध्या भरलेली आहे 7/12. 7/12. 7/12 म्हणजे काय रे?
त्याची जी कॅपॅसिटी असेल त्याच्या 7/12 कॅपॅसिटी. या कॅपॅसिटीच्या म्हणजे या एवढी त्याची क्षमता आहे, त्या क्षमतेपेक्षा किती भरलेलं आहे ते गुणिले 7/12. आता 7/12 बघा, 48चं 1/2 म्हणजे किती अर्ध. 48चं 1/4 म्हणजे किती त्याचा पाव भाग. असं या प्रकारे आपण अपूर्णांक बघितला ना, अपूर्णांकाचा आहे हा अपूर्णांक फ्रॅक्शन, वल्गर फ्रॅक्शन, डेसिमल फ्रॅक्शन आपण बघितलं त्यावर आधारित आहे. तर या 48 लिटरच्या किती पट ती टाकी भरलेली आहे दुधाची 7/12 पट है ना. 7/12 पट. पट म्हणल्यावर इथं गुणाकाराचं चिन्ह येतं हा, लक्षात ठेवा. म्हणजे असा जर प्रश्न आला तर 48, तर आता आपल्याला 48चं 7/12 किती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ओके, 7/12 आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे ती किती लिटर सध्या भरलेली ती आपल्याला लक्षात येईल. बार 12 4 जार 48 है ना. बार चौक 48. आता काय राहिलं 4 × 7. 4 × 7 7 चौक 28. म्हणजे सध्या ही टाकी 28 लिटर भरलेली आहे. किती 48 लिटर पैकी किती भरलेली आहे 28 लिटर ही टाकी सध्या भरलेली आहे. हा, किती आता सध्या याच्यात किती दूध आहे यामध्ये आहे 28 लिटर दूध. 28 लिटर मिल्क आहे यामध्ये. आता 28 लिटर दूध आहे. आता परत ते काय सांगतात, जर त्यातले कशातले यातले, बरं यातले नाही कारण की ही सध्या एवढी भरलेली आहे ना. मग आता याच्यामधले हाफ 1/2 दूध काढून घेतले, म्हणजे याच्यातले अर्ध दूध काढून घेतलं. 1/2 म्हणजे किती रे, 1/2 म्हणजे किती म्हणजे अर्ध. मग हे बघा 50 गुणिले 1/2 म्हणजे 25, म्हणजे 50चा अर्ध, हाफ. 1/2 म्हणजे काय, 1/2 म्हणजे हाफ. तर 28चं हाफ आहे ना, बरोबर आहे का. जर यातले बरं यातले अर्धे दूध काढून घेतले, म्हणजे किती लिटर दूध काढून घेतले 28चे अर्धे म्हणजे बघा, बे एक बे, बे चोक 8, 14. म्हणजे 28 मधले आता किती लिटर दूध काढून घेतले 14 लिटर दूध काढून घेतले. तर टाकी काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध घालावे लागेल. आता 28 मधले आपण किती काढले, जर त्यातले अर्धे अर्धे दूध काढून टाकले बरं, हाफ म्हणजे अर्धे, 28चे हाफ किती 14. आता 14 लिटर दूध काढून टाकले त्याच्यातले आपण. मग टाकीत किती शिल्लक आहे 14 लिटर शिल्लक आहे ना. 28 मधून 14 काढले म्हणजे बाकी किती आहे 14 लिटर बाकी आहे. तर टाकी काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध घालावे लागेल. म्हणजे आता याच्यामध्ये किती शिल्लक राहिलं, फक्त 14 लिटर राहिलं. मग आता याची तर कॅपॅसिटी 48 आहे, म्हणजे अजून किती दूध ओतावं लागेल याच्यात, किती दूध ओतावं लागेल सांगा. हे बघा 48 मधून 14 वजा केले, कारण की 14 आहेत ना सध्या दूध, त्या टाकीमध्ये 14 लिटर दूध आहे, ते वजा करावं लागतील. टाकीची एकूण कॅपॅसिटी किती, क्षमता किती 48 लिटर. हे बघा इथं हे 48 लिटर दूध मावतं याच्यामध्ये, पण सध्या त्याच्यामध्ये 14 लिटर आहे ना. 14 लिटर आहे म्हणजे अजून किती ऍड करावं लागेल त्याला, 48 मधून 14 आहे म्हणजे 48तून 14 आपल्याला वजा करावं लागतील. 48 मायनस 14, 8 - 4 4 3 - 1 3, 4 - 1 3, 34. 34 लिटर दूध अजून टाकल्यावर ही टाकी 48 लिटर होईल. ओके, समजले सत्यम प्रश्न. आता सोपे सोपे प्रश्न घेऊ. आता आपण हे दोन त्याचे क्वेरीज होत्या, हे चॅप्टर आपल्याला आज घ्यायचं होतं. हा, द प्रोडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ टू
इन 4287. हे बघा, ही संख्या आहे 428721, है ना? म्हणजे किती? एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष. 4,28,721. 4,28,721. यामध्ये त्यांनी काय विचारलं? द प्रोडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यू. व्हॉट इज मीन बाय प्रोडक्ट? प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. कशा कशाचा गुणाकार विचारला याने? द प्रोडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय? स्थानिक किंमत. प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय? स्थानिक किंमत. कशाची स्थानिक किंमत? कशाची स्थानिक किंमत? दोनची. टूज म्हणजे दोन. म्हणजे ह्या टूची आणि ह्या टूची स्थानिक किमतीचा काय पाहिजे? गुणाकार, प्रोडक्ट पाहिजे त्यांना. म्हणजे याची स्थानिक किंमत लिहून घ्या. किती रे? याची स्थानिक किंमत किती असेल या टूची? व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ फर्स्ट टू? व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू? व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ दिस टू इज? हे बघा, 1 2 3 4. 40. 20,000 इंटू 20,000 इंटू या टूची प्लेस व्हॅल्यू काय आहे? 20, है ना? 20, 20. आता या दोघांचा गुणाकार करा, मल्टिप्लिकेशन करा, त्यांचं प्रोडक्ट काढा. आता लक्षात ठेवायचं, जर अशा संख्या आल्या तर लक्षात ठेवायचं, 1 2 3 4 झिरो आहेत, 5 झिरो आहेत. टोटल झिरो किती आहेत? 1 2 3 4 5. 5 झिरो लिहून घ्या. 1 2 3 4 5. 5 झिरो लिहून घ्या आणि याचा आणि याचा गुणाकार करा. किती? 4. किती? एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष. 4 लाख. कोणता ऑप्शन आहे रे? ऑप्शन सी. ऑप्शन सी इज आन्सर. राईट. सानिध्या, रोहित, हितेश, तन्वी, सतीश, तनुष्का, रोहित, सत्यम. गुड. तनया गुड, तन्वी गुड. नेक्स्ट. हां, आता ही जी संख्या दिलेली आहे आपल्याला, वी हॅव गिवन दी अबू नंबर. या ही जी संख्या आहे त्या संख्येपासून, हे बघा वरती काय एक्सपांडेड फॉर्म आहे. एक्सपांडेड फॉर्म म्हणजे विस्तृत रूप आहे त्या संख्येचं, आणि त्याचं या विस्तृत एक्सपांडेड फॉर्मचं आपल्याला आता संख्या तयार करायची आपल्याला, है ना? 3 × 3 × 10,000 प्लस 7 × 1,000 प्लस 9 × 100 प्लस 0 × 10 प्लस 4. आता एक्सपांडेड फॉर्म आपण लिहू. ओके, याचा एक्सपांडेड फॉर्म काय राहील रे? सांगा. ही ही इकडून सुरुवात करू आपण. हा, राईटनं सुरुवात करू. इथं येईल 4. ओके, 0 × 10 इथं येईल 0. इथं 9 × 100 इथं येईल 9. इथं 7 × 1,000 इथं येईल 7. आणि ती झिरो आहेत 1 2 3 4. इथे येईल 3. 37,904. बरोबर आहे ना? हे बघा, इथं या ठिकाणी 30,000. ओके,
हे 7,000, हे 900, हे 4, 904. ऑप्शन चुकले का रे? या ठिकाणी बघ, 940 नाही ना, 904 येईल ना. कारण की इथं बघा, इथं हा 10 पोझिशनवर 0 आहे, म्हणजे इथं 0 येईल, इथं 4 येईल. 37,904, किंवा इथं खाली मी जे ऑप्शन लिहिलेले मॅन्युअल लिहिले, इथंच काहीतरी ते झालं असेल. 37,904, 37,904 बरोबर आहे का? 37,904 बरोबर आहे का? चेक करा. हा, नेक्स्ट बघा आता. इफ 1 is added to the greatest 7 digit number, it will be equal to. जर 7 अंकी मोठ्या सर्वात मोठ्या संख्येत 7 अंकी सर्वात मोठ्या संख्येत एक मिळवला तर ती कशाच्या बरोबर असेल? म्हणजे त्याची जी किंमत किती असेल? हा, आता 7 डिजिट ग्रेटेस्ट नंबर, 7 अंकी सर्वात मोठी संख्या. 7 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती रे? 7 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे 9, 9, 9, 9, 9, 9 आणि 9. ओके. किती रे? 99,99,99,999 ही 7 डिजिट ग्रेटेस्ट नंबर आहे. 7 अंकी सर्वात मोठी संख्या आहे की नाही? सांगा बरं. 99,000, सॉरी, 99,99,999 ही सर्वात मोठी अंकी संख्या आहे की नाही? तर त्यामध्ये आता आपण काय करायचं आहे? इफ 1 इज ॲडेड, जर त्यामध्ये एक मिळवला तर ती संख्या किती होते? आता दुसरं एक ट्रिक अशी आहे की ज्यांचं क्लिअर असेल, तुम्ही ॲडिशन पण करू शकतात. पण जर आपल्याला सक्सेसर नंबर आणि प्रिडेसर नंबर म्हणजे काय, पुढची संख्या आणि मागची लगतची संख्या आणि पुढची संख्या, हे जर माहिती असेल तर आपण हे पटकन सोडू शकतो. आता 99,99,999 म्हणजे आता कोणती संख्या पुढे असेल रे? सांगा बरं. 1 करोड असेल का 10 लाख असेल? 99,99,999. मग समोरची संख्या कोणती असेल? सक्सेसर नंबर कोणते असेल, त्याच्या पुढची संख्या कोणती असेल? आपण ॲडिशन पण करू शकतो, पण सांगा मला विदाउट ॲडिशन. हां, बरोबर आहे. हितेश बरोबर आहे, हितेश. हितेश बरोबर, रोहित बरोबर.
तर यामध्ये याचं उत्तर आहे 1 करोड. किती आहे? 1 करोड. बघा, 9 + 1 0, इथं इथं 1 0, 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 इथं 1 10. ओके. काउंट करा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी. ओके. 1 करोड. 1 करोड इज राईट आन्सर. नेक्स्ट. जर ही संख्या वेन राऊंडेड ऑफ, राऊंडेड ऑफ कशाला म्हणायचं रे? राऊंड ऑफ. आता सपोज आपल्याला एका दुकानदाराचे, सपोज आपल्याला 9 रुपये, म्हणजे 9 रुपये द्यायचे. ओके. तर आपण काय करतो? आपल्याला घाई आहे. आपण 10 रुपये देऊन टाकतो. राऊंड ऑफ पैसे देऊन टाकतो त्याला. राऊंड ऑफ. राऊंड ऑफ म्हणजे ठोक पैसे. म्हणजे थोडक्यात 9चे 10, 4चे 5, म्हणजे राऊंड ऑफ. तर राऊंड ऑफ आपण जवळच्या, राऊंड ऑफ कशामध्ये करू शकतो आपण? शतकामध्ये करू शकतो. शतकामध्ये म्हणजे उदाहरणार्थ आता किती रुपये आहेत? सपोज या ठिकाणी 55 रुपये आहेत. ते 55 आपल्याला शतकामध्ये करायचे. जवळचं शतक कोणतं आहे 55चं? 100. 100 रुपये. ओके. आता 190 रुपये, 190, हे 200 रुपये. आता मी रुपयाचं काऊन सांगितलं तुम्हाला? रुपये आपला व्यवहार, आपण दुकानदारात जातो त्यावेळेस आपल्याला ते कळतं. 190चे डायरेक्ट 200 रुपये करणे म्हणजे राऊंड ऑफ. जवळच्या जवळच्या शतक म्हणजे 100,000 म्हणजे हजारामध्ये किंवा 10,000मध्ये किंवा लक्षमध्ये ती ती संख्या कन्वर्ट करणे, राऊंड ऑफ करणे, याला काय म्हणतो आपण? राऊंड ऑफ करणे म्हणतो. याला काय म्हणतो? जवळच्या याच्यामध्ये बदला. आता जवळच्या किंवा नजीकच्या हजारामध्ये बदला. कोणती संख्या रे? 85,642. ही जी संख्या आहे ती नजीकच्या हजारामध्ये बदलायची आहे किंवा चेंज करायची आहे. आता मला सांगा, 85,000, 85,642 याच्या जवळचा हजार कोणता आहे? एक तर याच्या जवळचा आहे 85,000, राऊंड ऑफ, है ना, 85,000. आणि याच्या जवळचा नेक्स्ट कोणता आहे? 86,000. बरोबर की नाही? कारण की 742, हे बघा, हे 85,000 झाले आणि 742 झाले, 85,642. आता याच्या अगोदरचं 85,000 असेल आणि याच्यानंतरचं 86,000 असेल. आता ही संख्या कोणत्या नियरेस्ट थाउजंडमध्ये ती राऊंड ऑफ होईल? ही संख्या कोणत्या नजीकच्या हजारामध्ये बदलेल? 85,000मध्ये बदलेल की 86,000मध्ये बदलेल? तर ही बदलेल 86,000मध्ये. का? कारण की 742 हे अधिक आहे 85, म्हणजे 85,000मध्ये अजून किती ॲड झालेले? 742 रुपये, 6,042 रुपीज. त्यामुळे ही पुढच्या याच्यामध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे 86,000मध्ये राऊंड ऑफ होईल. हां. नेक्स्ट. द लार्जेस्ट 4 डिजिट नंबर using any 1 digit twice from digits. सर याच्या पहिल्याचं क्वेश्चन मला समजलं नाही. हां. आता बघ बेटा, यामध्ये आपल्याला जी संख्या होती, कोणती होती? 85,642 ही संख्या आहे. आता या संख्येमध्ये आपल्याला काय करायचं आहे? राऊंड ऑफ करायचं आहे. राऊंड ऑफ म्हणजे रे, राऊंड ऑफ म्हणजे हे बघ, एकक, दशक, शतक, म्हणजे शतक, हजार, 10,000 हे जे असतं आपलं, है ना, यामध्ये हे प्लेस आहेत, है ना, युनिट, 10, 100, 1000, 10,000. तर आपल्याला याला
थाउजंडमध्ये चेंज करायचं आहे. थाउजंडमध्ये म्हणजे आता हे बघा, एका दुकानात आपलं बिल झालं 111 रुपये, आपण त्याला 100 रुपये दिले म्हणजे राऊंड ऑफ दिले. सुट्टे जे आहे ना, जे सुट्टे आहेत, सुट्टे आहेत, आता बघ, आता हे 999 आहे, हे सुट्टे आहेत म्हणजे हे 900 वेगळे, हे 90 वेगळे आणि हे 9 वेगळे, हे सुट्टे आहेत. याला डायरेक्टली 1000मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो की नाही, राऊंड ऑफ करू शकतो की नाही. येस. फक्त 1 रुपये या ठिकाणी वाढवला, समजा एक संख्या वाढवली किंवा आपल्या व्यवहारात सांगितलं तर 1 रुपये वाढवलं तर ही झाली 10,000. म्हणजे याच्या नियरेस्ट थाउजंड कोणतं आहे या संख्येच्या, 1000. म्हणजे त्या नियरेस्टमध्ये राऊंड ऑफ आपण केलं त्याला. आता 85,642 आहे, याला नियरेस्ट थाउजंडमध्ये बदलायचे. नियरेस्ट थाउजंड कोणते असतील याचे, एक असेल 85,000, याच्यापेक्षा लहान, आणि याच्यापेक्षा जास्त मोठा असेल 86,000. बरोबर का. हे हा. राऊंड ऑफ आहे. हे काय आहे, हे राऊंड ऑफ नंबर आहेत. राऊंड ऑफ नंबर म्हणजे कुठं सुट्टे आहेत का त्याच्यात, म्हणजे असे 642 इथं जसं आहे तसं आहे का, याच्यात 00 आहे म्हणजे हे काय आहेत, हे असे हे आहेत म्हणजे सुट्टे नाहीत. आता मला सांग, या 85,642 ही कोणत्या कोणत्या जवळच्या संख्येमध्ये राऊंड ऑफ होईल किंवा कन्वर्ट होईल. 86,000. हां, कारण की हे 642 आहेत, हे जास्त आहेत ना. हो. या ठिकाणी जर 400 असतं, या ठिकाणी 400 असतं, फक्त 400, तर हे इकडे कन्वर्ट झालं असतं. का बरं, कारण की हे बघ 51, आता इथं 51 आलं म्हणजे ही संख्या 100मध्ये कन्वर्ट होईल. जर या ठिकाणी 49 आहे तर ती संख्या म्हणजे 50. हां 50मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे जवळचे जे राऊंड ऑफ आहेत, आता 50 म्हणजे हे आपण नियरेस्ट 10मध्ये कन्वर्ट केलं. आता 87 आहे, याला नियरेस्ट 100मध्ये कन्वर्ट करायचं, असं करायचं. 888 याचं नियरेस्ट 100मध्ये कन्वर्ट करायचं. नियरेस्ट 100 म्हणजे 900मध्ये कन्वर्ट होईल. नियरेस्ट 1000मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल याला, तर 1000मध्ये. आलं लक्षात. म्हणजे राऊंड ऑफ हा. करतो आपण, ते संख्या आपण काय करतो, राऊंड ऑफ करून घेतो. म्हणजे सुट्टे जे आहेत ते वगळून आपण त्याला हे करतो, झिरो जिथं आहे तिथं ते ऍड करतो आपण. आता द लार्जेस्ट 4 डिजिट नंबर युझिंग एनी 1 डिजिट ट्वाइस. दोन काय, युझिंग एनी 1 डिजिट ट्वाइस फ्रॉम डिजिट्स. हां, या दिलेल्या, हे बघा 5, 9, 2 आणि 6 या संख्या वापरून कंसात काय, युझिंग एनी 1 डिजिट ट्वाइस, कोणतीही एक संख्या दोनदा वापरू शकता. ही संख्या वापरून सर्वात मोठी 4 अंकी संख्या तयार करा. हां, आता कोणतीही एक संख्या ही दोनदा वापरायची बरं. म्हणजे 5296 ह्या संख्या वापरून 4 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायची. पण अट काय आहे की कोणतीही एक संख्या दोनदा वापरली पाहिजे. बरोबर आहे. आता मोठी संख्या तयार करायची म्हणल्यावर, बिगेस्ट नंबर तयार करायचं म्हणल्यावर अगोदर बिगेस्ट नंबर येईल. बिगेस्ट नंबर कोणता आहे, 9, आणि सगळ्यात शेवटी स्मॉलेस्ट नंबर जाईल. स्मॉलेस्ट नंबर या ठिकाणी ठीक आहे, इथं ऑप्शन असतं असं. हां, तर स्मॉलेस्ट नंबर आपल्याला वापरायचेच नाही, कारण की मोठी संख्या तयार करायची आपल्याला. आपल्याला सर्वात मोठी संख्या तयार करायची. तर या 9ला आपण डबल वापरू शकतो ना, 99, नंतर 6 आणि 5, 9965 हे आन्सर आहे.
यस, तनुष्का राईट. सानिध्या, तनया, तन्वी, हितेश, सतीश, रोहित, पलक, सत्यम, रोहित, तन्वी. गुड. In Indian system of numeration, the number 5869536 is written as म्हणजे आपल्या भारतीय संख्या पद्धतीमध्ये ही संख्या कशी लिहिणार? म्हणजे थोडक्यात आपण आपण प्लेस व्हॅल्यू कशा आहे आपल्या माहिती आहे ना तुम्हाला? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, असं. युनिट 10, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लाख, करोड, 10 करोड. 5, 8, 6, 9, 5, 3, 7, 6. आता या ठिकाणी कॉमा कुठे येईल बघा? एकक, दशक, शतक, युनिट 10, 100, इथं कॉमा. हजार, 10,000, इथं कॉमा. लक्ष, 10 लक्ष, इथं कॉमा. युनिट 10,